मित्रांनो, 11वीचे ॲडमिशन याचा जी-आर जो आला होता 6 तारखेला, त्यानुसार 19 तारखेला ॲडमिशन सुरू होणार होतं. 19 तारखेला सुरू देखील झालं, परंतु त्यावेळी त्यांनी जाहीर केलं की 19 आणि 20 तारीख या 2 दिवसात ते फक्त सराव म्हणजेच तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी वेबसाईट ओपन केली, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यापासून पूर्ण फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल एक डेमो दाखवला होता. तुम्ही प्रत्येकाचा तो जर कोणी भरला असेल तर त्यांना कळालं असेल, ते भरू शकतात तसा. परंतु त्यानंतर 21 तारखेला साईट बंद केली परत. 21 तारखेला 10 वाजता नव्याने साईट लॉग इन होणार असं सांगितलं होतं. परंतु 21 तारखेला देखील साईट प्रॉपरली सुरू झालं नाही, रजिस्ट्रेशनचा ऑप्शन गायब झाला. 21 तारखेच्या दुपारनंतर असं जाहीर करण्यात आलं की 22 तारखेला दुपारी 3 वाजता चालू होणार. 22 तारीख देखील आली. 3 वाजता सगळ्यांनी वाट बघितली. 3 वाजता परत चेंज टायमिंग करून 4 वाजता टायमिंग केलं आणि आता तुम्ही बघू शकताय 4 वाजता टायमिंग पूर्ण चेंज करून, म्हणजेच सध्या वेबसाईट ही पूर्ण बंद असं म्हणता येणार नाही, पण वेबसाईट ओपन केली की जो प्ले होत होता त्याचा बॅकग्राऊंड जो प्ले होत होता तो पूर्ण बंद आहे. फक्त एक स्क्रीनशॉट त्यांनी लावलेला आहे वेबसाईटला आणि या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकता क्लिअरली मेन्शन केलं आहे ॲडमिशन प्रोसेस ही 26 तारखेला सकाळी 11 वाजता सुरू होईल. बाकीचे सर्व ऑप्शन त्यांनी लॉक केलेले आहेत, म्हणजे कुठल्याही ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकत नाही. राईट साईडला ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलचा एक टॅब होता, खाली सर्क्युलर असे 2-3 टॅब होते. आधी आपण त्याला क्लिक करू शकत होतो, पण आता हे स्क्रीनशॉट लॉक केला त्यांनी, त्यामुळे वेबसाईटला तुम्हाला सध्या काही दिसणार नाही, फक्त एक स्क्रीनशॉट दिसतोय, कुठे क्लिक करू शकत नाही. एक PDF त्यांनी दिली होती ॲडमिशन शेड्यूलची, ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन होतं 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची कशी प्रोसेस असणार, स्टेप बाय स्टेप प्रत्येक दिवसानुसार कुठल्या दिवशी काय होणार याची सगळी माहिती दिली होती. परंतु 22 तारखेला सकाळी ती PDF त्यांनी लिस्टमधून काढून टाकलेली आहे. तुमच्यासमोर PDF दाखवत आहे मी आधी डाउनलोड करून ठेवली होती. म्हणजेच हे नवीन वेबसाईट चालू झाल्यापासून यांचं एकही काम सुरळीत होत नाही आहे. भले त्याचा डेटा जास्त आहे किंवा वेबसाईट चेंज झाल्यामुळं भरपूर चेंजेस असतात, लोड असतो, त्यातनं गव्हर्नमेंटची साईट आहे, वेगळं काय सांगायची गरज नाही तुम्हाला. तरी देखील त्यांना खूप दिवस लागतात त्याच्यामध्ये. याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं की किती स्लो कारभार यांचं चालू आहे. कारण 28 तारखेला शेवट डेट दिली होती. 28 तारखेपर्यंत त्यांचं फॉर्म भरून होणं गरजेचं होतं. तिथून पुढच्या स्टेपमध्ये पुढील 6 जूनपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार होती. आता यांनी 26 तारीखच आपल्याला ज्या रजिस्ट्रेशनसाठी दिलेले आहे, म्हणजे तब्बल अजून 4 दिवसाच्या कालावधीमध्ये गॅप ठेवला यांनी. 4 दिवसानंतर 11 वाजता हे चालू होणार असं जाहीर केलं आहे. त्याच्या आधी देखील चालू झालं तर हे वेबसाईटला कळवण्यात येईलच, परंतु ह्यांनी 26 तारीख दिली म्हणजे 26 तारीख आज चालू व्हायचा चान्स नक्कीच कमी आहे. भरपूर कस्टमर आमच्याकडे येतात, फोन येतात आम्हाला का सुरू होत नाही, काही नाही. त्याच्यामागचं कारण असं आहे, वेबसाईट चेंज झाला आहे आणि त्यातून 10वीचा जो डेटा आहे सिस्टीममध्ये अपलोड होणं, या दोन्हीच्या गोष्टीमध्ये यांना वेळ लागत आहे. टेक्निकल काही ना काही गोष्टी असतात, त्या यांना मॅनेज होत नाहीत. त्या मॅनेज न झाल्यामुळे ह्यांना वेबसाईट जाहीर करायला वेळ होतो. कारण एकदा वेबसाईट सुरू झाली की लाखोच्या वर विद्यार्थी एकदमच तुटून पडतात वेबसाईटला. तेवढा लोड ती वेबसाईट सहन केला पाहिजे, तेवढा सर्व त्यांचं स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे आता तरी आपण सांगू शकत नाही कधी वेबसाईट सुरू होईल, परंतु आपण एकच आशा धरू शकतो की रोजच्याच लॉग इन करून चेक करू शकतो की कधी होणार वेबसाईट सुरू. 26 तारीख दिली आहे, त्यामुळे 26 तारीखपर्यंत तरी आता आपण शांत राहणं गरजेचं आहे. 26 तारखेनंतर आपली वेबसाईट नक्की सुरू होईल अशी आशा करूया. कारण जेवढं लेट कराल तेवढं गव्हर्नमेंटला तेही जड जातं. कारण रजिस्ट्रेशन लेट केलं तर पुढे सर्वच डेट लेट होत जातात आणि ते त्यांना कुठेतरी परवडणार नसतं. कारण ऑगस्टच्या आधी ह्यांना या 2 महिन्यामध्ये हे सर्व प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं असतं. ज्या काही त्याचे फेऱ्या आहेत, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि विशेष फेरी, अशा 4ही फेऱ्या यांना लवकरात लवकर क्लोज करणं गरजेचं असतं. 11 ऑगस्ट ॲडमिशन डेट दिलेली आहे, परंतु आता ज्यांचं एवढं लेट होत चाललेलं आहे गोष्टी, त्यामुळे ती डेट देखील पुढे सरकण्याची शक्यता आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील क्लिअरली सांगितलं होतं 11 ऑगस्ट जरी तारीख दिली असेल तर तारीख टेंटेटिव्ह असते, ती डेट पुढे सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपण फक्त वाट बघूया वेबसाईट कधी सुरू होती. जेव्हा वेबसाईट सुरू होईल 26 तारखेला, तिथून पुढे तुम्हाला 7 ते 8 दिवसाचा कालावधी नक्कीच मिळणार आहे. त्याच्यामध्ये देखील टेक्निकली गोष्टी आल्या, ज्या गोष्टीमुळे वेबसाईट परत हँग होणं किंवा डेटा पुढे जात नाही, सिंक होत नाही, अशा गोष्टी असतात. त्यामुळे परत ती डेट वाढण्याची शक्यता असतेच. आशा करूया लवकर सुरू होईल आणि आपण फॉर्म भरून घेऊ. त्यामुळे चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्या अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणार आहेत. फॉर्म कसा भरायचा, कुठली फेरी कशी निवडायची, कुठल्या फेरीमध्ये कुठली शाळा घेताना काय काळजी घ्यायची, या सर्वांची माहिती आपल्या व्हिडिओवर नक्कीच येणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.